नमस्कार. आपण ऐकत आहात चैत्राली यमगर लिखित मृगजळ भाग 1. मुंबईतल्या एका अतिशय पॉश आणि उच्चभ्रू वस्तीत असलेला द मॉझॅक हा आलिशान पेंटहाऊस 35व्या मजल्यावर असलेल्या या घराच्या बाल्कनीतून संपूर्ण मुंबई शहर आणि अथांग पसरलेला अरबी समुद्र स्पष्ट दिसत होता. सकाळचे कोवळे ऊन काचेच्या मोठ्या खिडकीतून आत सरकत होते. घरातील प्रत्येक वस्तू, तिथली सोफा सेटची रचना, इटालियन मार्बल, भिंतीवरची महागडी पेंटिंग्स, सगळं काही अफाट श्रीमंतीची साक्ष देत होता. त्या आलिशान हॉलच्या मधोमध एक ट्रायपॉड उभा होता, ज्यावर एक महागडा आयफोन लावलेला होता. रिंग लाईटचा पांढरा चकचकीत प्रकाश एका चेहऱ्यावर पडत होता. तो चेहरा होता सिया लोखंडे मोहिते पाटील हिचा. सियाने चेहऱ्यावर एक अत्यंत मनमोहक, ग्लॅमरस आणि तितकंच कृत्रिम हसू आणलं होतं. तिनं कॅमेऱ्याकडे पाहून आपले हात हवेत हलवले. हॅलो माय ब्युटिफुल फॅमिली, गुड मॉर्निंग. तुमची लाडकी सिया आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक नवीन आणि खूप स्पेशल ब्लॉग घेऊन आली आहे. आजचा ब्लॉग स्पेशल का आहे? कारण आज आपल्या लग्नाचा 3रा वाढदिवस आहे. येस फ्रेंड्स, 3 years ऑफ हॅप्पीली मॅरिड लाईफ. सीमा कॅमेरासमोर अत्यंत उत्साहाने बोलत होती. तिचा प्रत्येक हावभाव, तिचा आवाज, तिची साडी नेसण्याची पद्धत, सगळं काही कसं परफेक्ट होतं. सोशल मीडियावर तिचे लाखो फॉलोअर्स होते. सिया लोखंडे हे डिजिटल दुनियेतलं एक मोठं नाव होतं. लग्नानंतर तिने स्वतःला सिया मोहिते पाटील म्हणून ब्रँड केलं होतं आणि तिचे कपल गोल्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल व्हायचे. तुम्हाला तर माहीतच आहे, माझे मिस्टर द वन अँड ओनली दक्ष मोहिते पाटील, ते त्यांच्या बिझनेसमध्ये किती बिझी असतात. पण आज आमच्या ॲनिव्हर्सरीसाठी त्यांनी त्यांच्या संपूर्ण बिझनेस शेड्यूलमधून वेळ काढला आहे. आज आम्ही दोघं एकत्र काय काय करणार आहोत ते सगळं मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. पण त्याआधी लेट्स गो अँड विश द हजबंड. सियाने ट्रायपॉडवरून फोन काढला आणि ती कॅमेरा स्वतःच्या चेहऱ्यासमोर धरून हसत लाजत बेडरूमच्या दिशेने चालू लागली. बेडरूमचा दरवाजा तिने हळूच ढकलला. आतमध्ये किंग साईज बेडवर दक्ष मोहिते पाटील बसलेला होता. अंगात पांढरा शुभ्र शर्ट, चेहऱ्यावरील नुकतीच केलेली शेव आणि डोळ्यांवर चष्मा लावून तो लॅपटॉपवर काहीतरी गंभीर काम करत होता. दक्ष दिसायला अत्यंत हँडसम, रुबाबदार आणि करारी स्वभावाचा वाटत होता. त्याच्या नावाचा आणि त्याच्या मोहिते पाटील या आडनावाचा एक वेगळाच दरारा होता. सिया कॅमेरा घेऊन आत आली आणि तिने थेट बेडवर दक्षच्या बाजूला बसून कॅमेरा दोघांच्या समोर धरला. बघा फ्रेंड्स, हे आहेत माझे वर्कहोलिक हजबंड. उठल्या उठल्या साहेबांचं काम सुरू झाले. पण आज नो काम दक्ष. आज आपली ॲनिव्हर्सरी आहे. हॅप्पी ॲनिव्हर्सरी डार्लिंग. सियाने दक्षच्या जवळ जात त्याच्या गालावर किस केलं आणि कॅमेऱ्याकडे बघून एक मोठी स्माईल दिली. दक्षने लॅपटॉपवरून नजर हटवली. क्षणभर त्याच्या डोळ्यात एक अत्यंत थंड आणि उदासीन भाव आले. पण समोर कॅमेरा सुरू आहे हे पाहिल्यावर त्याने स्वतःच्या चेहऱ्यावर एक मवाळ, सुसंस्कृत हसू आणलं. तो कॅमेऱ्याकडे बघून म्हणाला, थँक्यू सिया, आणि तुम्हा सगळ्यांनाही थँक्यू, जे नेहमी आमच्यावर एवढं प्रेम करतात. सो दक्ष, आज माझ्या फॉलोअर्सना सांग, तू मला काय गिफ्ट देणार आहेस? सियाने अत्यंत हक्काने आणि लाडीक आवाजात विचारलं. ते सरप्राईज आहे, संध्याकाळी कळेलच. दक्षने कॅमेऱ्यासमोर अत्यंत परफेक्ट पतीची भूमिका वठवत उत्तर दिली. ओ माय गॉड, आय एम सो एक्सायटेड. तर फ्रेंड्स, संध्याकाळच्या ग्रँड सेलिब्रेशनचा व्लॉग पाहायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्समध्ये आम्हाला विश करायला विसरू नका. बाय. सियाने फ्लाइंग किस दिलं आणि फोनवरचं रेकॉर्डिंग बटन बंद केलं. कॅमेऱ्याचं लाल बटन बंद झालं आणि जणू त्या खोलीतली संपूर्ण हवाच बदलली. काही सेकंदापूर्वी जे वातावरण प्रेमाने, उत्साहाने भरलेलं होतं, तिथे आता एक सुंद करणारी शांतता पसरली. सियाच्या चेहऱ्यावरचं ते मनमोहक हसू एका क्षणात नाहीसं झालं. तिच्या चेहऱ्यावर आता एक कोरडेपणा आला होता. तिने दक्षच्या खांद्यावरून आपला हात बाजूला केला आणि ती बेडवरून उठली.
फोनमध्ये तो व्हिडिओ नीट रेकॉर्ड झाला आहे की नाही हे ती तपासू लागली. दक्ष, तू त्या सरप्राईजच्या डायलॉगवर अजून थोडं चांगलं हसू शकला असतास. खूप कोरडं वाटत होतं ते. लोक कमेंट्समध्ये पकडतात रे की तू खुश नाही आहेस. सिया फोनच्या स्क्रीनवरून नजर न हटवता म्हणाली. तिचा आवाज आता पूर्णपणे व्यावसायिक आणि गंभीर होता. दक्षने काहीच उत्तर दिले नाही. त्याने आपल्या डोळ्यांवरचा चष्मा काढला, लॅपटॉप बंद केला आणि तो बेडवरून उठून उभा राहिला. त्याचा चेहरा आता अत्यंत कठोर आणि भावनाशून्य झाला होता. कॅमेरासमोर दिसणारा तो रोमॅन्टिक नवरा आता कुठेतरी गायब झाला होता. मला या नाटकबाजीत रस नाही आहे सिया, हे तुलाही चांगलंच माहीत आहे, दक्ष अत्यंत कडक आणि भारदस्त आवाजात म्हणाला. तो वॉर्डरोबकडे गेला आणि त्याने आपला कोट बाहेर काढला. नाटकबाजी? सिया चिडून त्याच्याकडे वळली. दक्ष, या नाटकबाजीमुळेच आज इंटरनेटवर आपली एक ब्रँड व्हॅल्यू आहे. आज जे नवीन रिसॉर्टचे कोलॅबोरेशन मिळालं ना, ते या परफेक्ट कपलच्या इमेजमुळेच मिळालं आहे. कौटुंबिक मूल्यांवर बोलणाऱ्या ब्रँड्सना अशाच जोड्या हव्या असतात. तुला बिझनेस समजतो ना, मग हेही समजलं पाहिजे. दक्षने आपला कोट अंगात चढवला आणि तो आरशासमोर उभा राहून आपली टाय नीट करू लागला. आरशात स्वतःचं प्रतिबिंब पाहत तो अत्यंत शांतपणे म्हणाला, बिझनेस मला समजतो सिया, म्हणूनच मी माझ्या ऑफिसमध्ये कोट्यावधींचे व्यवहार करतो. पण घराला बिझनेस बनवणं मला पटत नाही. तुझ्या या आभासी दुनियेसाठी, त्या स्क्रीनवरच्या काही लाख लाईकसाठी मी रोज माझ्या घरात मुखवटा घालून फिरू शकत नाही. पण लग्न तर तू माझ्याशी केलंस ना दक्ष. तुला माहीत होतं मी एक इन्फ्लुएन्सर आहे, सिया हट्टाला पेटल्यासारखी म्हणाली. दक्ष आरशातून मागे वळला. त्याचे तीक्ष्ण डोळे सियाच्या डोळ्यात रोखले गेले. त्या नजरेत एक अनाकलनीय डार्कनेस होता. लग्नाचा निर्णय कोणाचा होता आणि का होता यावर आजच्या दिवशी तरी पडदा राहू दे सिया. मला ऑफिससाठी उशीर होतोय, दक्षने थंडपणे सांगितलं. संध्याकाळी ॲनिव्हर्सरीची पार्टी आहे, लक्षात आहे ना? मी हॉटेल ताजमध्ये टेबल बुक केले आणि मीडियाच्या काही लोकांनाही इन्व्हाइट केले. तिथून आपण थेट लाईव्ह जाणार आहोत, सियाने मागून आठवण करून दिली. दक्ष दरवाजापाशी पोचला होता. त्याने मागे न बघताच उत्तर दिलं, मी वेळेवर पोचायचा प्रयत्न करेन. दरवाजा बंद झाला. दक्ष बाहेर निघून गेला. सियाने हातातील फोन सोफ्यावर फेकला आणि ते एका दीर्घ सुस्कारा सोडून तिथेच बसली. जगासाठी ती एका राजकुमाराची राणी होती, जिचं आयुष्य एखाद्या परीकथेसारखं होतं. पण या आलिशान बंगल्यांच्या भिंतींना माहीत होतं की त्या दोघांच्या नात्यात किती मोठी पोकळी होती. एकाच छताखाली राहूनही ते दोघे मैलोन मैल लांब होते. दुसऱ्या बाजूला मुंबईच्याच एका उपनगरात एका साध्या आणि जुन्या चाळीवजा इमारतीमध्ये सकाळची गडबड सुरू होती. आराध्या, अगं आवर लवकर, पहिल्याच दिवशी उशीर झाला तर काय इम्प्रेशन पडेल? एका वयस्कर स्त्रीचा आवाज स्वयंपाकघरातून आला. त्या आराध्याच्या आई होत्या. हो आई, आलीच, बस 2 मिनटं, आराध्याने आतल्या खोलीतून उत्तर दिलं. आराध्या काळे, साधी, सुशिक्षित आणि अत्यंत देखणी मुलगी. तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक आणि स्वाभिमान होता. तिने आरशात स्वतःला पाहिलं. तिने एक साधा फॉर्मल कुर्ता आणि लेगिन्स घातली होती. केस एका साध्या क्लिपमध्ये बांधले होते. चेहऱ्यावर कोणताही मेकअप नव्हता, तरी तिचं सौंदर्य उठून दिसत होतं. आज आराध्यासाठी खूप मोठा दिवस होता. कित्येक महिन्यांच्या संघर्षानंतर आणि अनेक इंटरव्ह्यूज दिल्यानंतर अखेर तिला मुंबईतल्या एका नामांकित कॉर्पोरेट कंपनीत सिस्टीम ॲनालिस्ट म्हणून जॉब मिळाला होता. घरची परिस्थिती ती अत्यंत बेताची होती. आई आजारी असायची आणि धाकट्या भावाच्या शिक्षणाचा खर्चही होता. अशा वेळी ही नोकरी म्हणजे आराध्याच्या कुटुंबासाठी एक आशेची किरण होता. आराध्याने देवाच्या पाया पडल्या आणि आईचा आशीर्वाद घेतला. नीट जा बाळ, खूप मोठी कंपनी आहे म्हणे. देवाच्या कृपेने आता आपले दिवस बदलतील. आईने तिच्या डोक्यावरून हात फिरवला. हो आई, तू काळजी नको करू, मी खूप मेहनत करेन. चल, मी निघते, ट्रेन पकडायची आहे, आराध्या हसून म्हणाली आणि पर्स घेऊन घराबाहेर पडली. लोकल ट्रेनच्या गर्दीतून वाट काढत, धक्के खात आराध्या अखेर नरिमन पॉईंटच्या त्या अवाढव्य कॉर्पोरेट बिल्डिंगसमोर उभी राहिली.
बिल्डिंगच्या काचेच्या इमारतीवर मोठ्या अक्षरात कंपनीचं नाव लिहिलं होतं, MP कॉर्पोरेशन. आराध्याने एक मोठा श्वास घेतला. नवीन सुरुवात, नवीन आयुष्य. ती स्वतःशीच पुटपुटली आणि आत गेली. तिने हुशारीने सर्व जॉईनिंग फॉर्मॅलिटीज पूर्ण केल्या. HR मॅनेजरने तिला तिची केबिन दाखवली आणि तिचं काम समजावून सांगितलं. पहिल्याच दिवशी कामाचा प्रचंड व्याप होता, पण आराध्या उत्साहाने कामाला लागली. ती कम्प्युटरच्या स्क्रीनमध्ये पूर्णपणे हरवून गेली. कोण आहेत हे दोघे, दक्ष आणि सिया? दक्ष आपल्याच ॲनिव्हर्सरीला इतका नाराज का आहे? आणि आराध्याचा जॉबचा पहिला दिवस कसा जाईल? जाणून घेण्यासाठी ऐकत राहा माझी नवीन कथा मृगजळ. बाकी हा भाग कसा वाटला समीक्षा करून नक्की सांगा. कथा आवडत असल्यास लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब ही नक्की करा. धन्यवाद.